जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना शुक्रवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढली आहे। 24 तासात नवे 802 रुग्ण आढळले तर 989 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। याशिवाय 23 रुग्णांचा मृत्यू झालाय तर सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 134 रुग्ण आढळले। तसेच आटपाडी तालुक्यात 32 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 78 रुग्ण, खानापूर तालुक्यात 28 रुग्ण, पलूस तालुक्यात 54 रुग्ण, तासगाव तालुक्यात 56 रुग्ण, जत तालुक्यात 29 रुग्ण, कवटेमंका तालुक्यात 53 रुग्ण, मिरज तालुक्यात 132 रुग्ण, शिराळा तालुक्यात 55 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 151 रुग्ण आढळलेत। तसेच म्युकरमायकोसिसचे 2 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,34,755 रुग्ण आढळले। त्यापैकी 3,844 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 1,21,805 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 9,106 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत। त्यापैकी 7,378 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। जिल्ह्यात तब्बल 3 दिवस धो-धो बरसणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारी काहीसा कमी झालाय। कृष्णा आणि वारणा नदीची वाढलेली पाणी पातळी सायंकाळपासून कमी होत असल्याने नदीकाठच्या गावांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। कृष्णेच्या पाणी पातळीत संध्याकाळी 5 फुटांनी घट झाली तर वारणेची पाणी पातळी स्थिर होती। कृष्णा आणि वारणा नदीवरील 10 बंधारे पाण्याखाली गेलेत। कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू होती। वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे तर उर्वरित तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस झालाय। पावसामुळे ओढे, नाले तसेच शेतातील सऱ्याही तुडुंब भरून वाहत आहेत। कोयना धरण क्षेत्रात 24 तासात 142 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणात 35.98 टीएमसी पाणीसाठा असून विद्युत गृहातून 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। वारणा पाणलोट क्षेत्रामध्ये 80 मिलीमीटर पाऊस झालाय तर धरणात 16.18 टीएमसी पाणीसाठा असून 1600 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कृष्णा नदीवरील नागठाणे, बहे आणि म्हैसाळ 3 दिवसांपासून पाण्याखाली गेले तर वारणा नदीवरील मांगले, सावर्डे, दुधगाव, चिंचोळी आणि तांदुळवाडीचे बंधारे बुधवारी पाण्याखाली गेलेत। चावरे, शिगाव आणि दानोळी हे 3 बंधारे सुद्धा शुक्रवारी पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीवरील 10 बंधारे पाण्याखाली गेले त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। कवटेमंका तालुक्यातील अलकुड परिसरातील डोंगरात काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या बिबट्याला काही तरुणांनी शिकारी कुत्र्यांच्या मदतीने पाठलाग करून पळवून लावल्याचा प्रकार उजेडात आलाय। या प्रकरणात 8 जणांचा समावेश असल्याचं निष्पन्न झालंय। संबंधित 8 जणांना सांगलीच्या वन विभागाने नोटिसा बजावून गुन्हे दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी यांनी दिली आहे। कवटेमंका तालुक्यातील अलकुड परिसरातील डोंगरावर तेथील ग्रामस्थांना काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास बिबट्या दिसला। ही घटना समजताच काही तरुणांनी सोबत शिकारी कुत्री घेऊन बिबट्याला हुसकवण्याच्या उद्देशाने पाठलाग केला। अलकुड एमच्या डोंगरावरून करोली एम रस्त्याच्या लगत असलेल्या तलावापर्यंत त्यांनी त्याचा पाठलाग केला होता, परंतु काही वेळातच बिबट्या उसाच्या फडात अदृश्य झाल्याने त्या तरुणांनी पाठलाग सोडला होता। दरम्यान बिबट्या अलकुड एम परिसरात आल्याची माहिती सांगलीच्या वन विभागाला समजल्यानंतर वन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली होती। यावेळी उपस्थित काही ग्रामस्थांनी काही तरुण शिकारी कुत्र्याच्या मदतीने बिबट्याला हुसकवण्यास गेल्याचं दृष्टीस पडलं अशी माहिती ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांना दिली होती। त्यानुसार माहिती घेऊन वन अधिकाऱ्यांनी त्या 8 जणांना नोटिसा बजावून शुक्रवारी गुन्हे दाखल केले। त्या 8 तरुणांना चौकशीसाठी शुक्रवारी सांगलीच्या वन विभाग कार्यालयात बोलावून चौकशी केली असल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मिरजेतील अपेक्स रुग्णालयाचा संचालक डॉक्टर महेश जाधव याच्यावर गुरुवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल होताच जाधव यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती। शुक्रवारी महेश जाधवचा अटकपूर्व जामीन अर्ज सांगली जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावलाय। अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल या भीतीपोटी महेश हा एका आलिशान गाडीतून मुंबईच्या दिशेने पळून जात होता। याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना कळताच त्यांनी तातडीने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कासेगाव येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले। पोलिसांनी त्या ठिकाणी नाकाबंदी केली असता महेश जाधव हा पोलिसांच्या जाळ्यात अडगत सापडला। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। मिरजेतील बहुचर्चित वादग्रस्त अपेक्स हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या बिलाबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालय अशा ठिकाणी अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या। त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी डॉक्टर महेश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा मिरज गांधी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। काही रुग्णांना ऑक्सिजन लेव्हलचे प्रमाण टेस्ट कोणकोणती करावी याबाबत सुद्धा निकष असताना या हॉस्पिटलमध्ये ते योग्य पद्धतीने करण्यात आले नसल्याने रुग्णांचा मृत्यू संभवतो। यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ झाल्याचं ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांच्या जबाबातून निदर्शनास आले। त्या अनुषंगाने अपेक्सचे संचालक डॉक्टर महेश जाधव यांच्या विरोधात गुरुवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल होताच जाधव यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती। शुक्रवारी महेश जाधवचा अटकपूर्व जामीन अर्ज सांगली जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला। अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल या भीतीपोटी महेश हा एका आलिशान गाडीतून मुंबईच्या दिशेने पळून जात होता।
कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत आणि नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील गाव भेटीमध्ये केले। त्यावेळी त्यांनी टेस्टिंग वाढवणे, विलगीकरण कक्ष सक्षम करण्याच्या सूचनाही केल्या। जयंत पाटील यांनी साखराळे, तांबवे, निर्ले, पेठ, रेठरे धरण अशा गावांना भेटी देऊन गावातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला। त्यावेळी त्यांनी अधिकारी आणि गावकऱ्यांना सूचनाही केल्या। यावेळी मानसिंग नाईक, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रुडी, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील सहभागी झाले। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ज्या घरात वेगळी खोली, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आहे तिथे ठीक आहे, मात्र ज्या घरात अशी व्यवस्था नसेल त्या घरातील रुग्ण विलगीकरण कक्षातच यायला हवेत। ज्या कुटुंबात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत त्या कुटुंबातील तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट व्हायला हवी। प्रशासनाने आता कडक धोरण घ्यावं, ग्रामपंचायत आणि पोलीस खात्याने आरोग्य विभागास सहकार्य करावं, गावातील रुग्णांची संख्या वाढणार नाही याची सर्वांनी मिळून दक्षता घ्या असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय। काँग्रेसचे युवा नेते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या सांगलीतील निवासस्थानासमोरील रस्त्यावरच मोठे झाड गुरुवारी रात्री कोसळलं। रात्रीच्या वेळी झाड कोसळल्याने मोठा अनर्थ टळलाय। विश्वजित कदम यांच्या निवासस्थानाजवळ अनेक वर्षांपासून हे मोठं झाड होतं। 2 दिवस पडत असलेला पाऊस आणि वाऱ्यामुळे गुरुवारी मध्यरात्री 1 वाजता हे झाड कोसळलं। पुष्पराज चौक ते सिव्हिल हॉस्पिटल या मुख्य रस्त्यावर हे झाड कोसळले। रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळलाय। अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हे झाड हटवलं। शुक्रवारी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झालाय। अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पूर परिस्थितीला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे या पूर नियंत्रणाचं काम महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल या दृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी सकाळी 10:30 वाजता बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे। जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे। ही थेट चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी होणार आहे। त्यासाठी त्यांनी शनिवारी सकाळी 10:30 वाजताची वेळही दिल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलंय। कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचं नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील आणि कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला हे नुकसान सोसावं लागतं, त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूर नियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं। यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आणि आता मंत्री स्तरावर होत आहे। शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय। देशात ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरएसएसने आखला आहे। त्यांच्याकडून पुरोगामी विचार पुसण्याचं काम सुरू आहे, मात्र याला आमचा विरोध आहे। ओबीसी, भटके, मुस्लिम, दलित आदी पुरोगामी विचाराचे समाज पुन्हा मूळ काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र असणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी व्यक्त केला आहे। ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी सांगलीच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, आज आरक्षणाची मागणी सर्वजण करत आहेत, परंतु मुळात आरक्षण आहे कुठे हा देखील प्रश्न आहे। देशात सर्वत्र खाजगीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट मोदींनी घातलाय। आरएसएसने मोदींच्या खांद्यावर बंदूक ठेवले, विषारी विचार प्रसार करण्याचं काम ते करत आहेत। अशा वेळी मूळ काँग्रेस पुन्हा उभा राहण्याची गरज आहे। त्यासाठी ओबीसी, भटके, दलित, मुस्लिम आदींना काँग्रेसच्या झेंड्याखाली आणलं जाईल। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यासाठी लोकसभेत 50% वर आरक्षण देणं आवश्यक आहे। तसं झालं तर सर्वांना आरक्षण मिळेल असं मत माळी यांनी व्यक्त केलंय। महापालिकेतील वीज बिलांचा घोटाळा 5.5 कोटींवर पोहोचलाय, तरीही त्याचं गांभीर्य सत्ताधारी आणि प्रशासनाला दिसत नाही। यावर ते गप्प का आहेत असा सवाल करीत 2010 पासूनच्या बिलांची तपासणी केल्यास घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढू शकते असे नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी सांगितलंय। महापालिकेच्या वीज बिलापोटी दिलेल्या धनादेशातून खासगी ग्राहकांची बिले भरण्यात आल्याचा प्रकार 4 महिन्यांपूर्वी उघडकीस आला। एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत 1,29,00,000 रुपयांचा घोटाळा समोर आला होता। या प्रकरणी पोलिसांतही गुन्हा दाखल झालाय। महावितरणाच्या कंत्राटी कामगारांसह 4 जणांना अटकही झाली। त्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी 2015 पासून वीज बिलांची छाननी करून अहवाल सादर करण्याची सूचना महावितरण कंपनीला दिली। त्याचा अहवालही महापालिकेला सादर झालाय। यात 5,60,00,000 रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। याबाबत साखळकर म्हणाले की वीज बिलाचा मोठा घोटाळा आहे। 5 वर्षात 5.5 कोटींचा घोळ समोर आलाय। हा प्रकार 10 वर्षांपासून सुरू असल्याची माहिती आहे। त्यामुळे महापालिकेने 2010 पासूनचा अहवाल मागवला पाहिजे। त्यातून किमान 10 कोटींचा घोटाळा उघडकीस येईल। या प्रकरणाचे गांभीर्य वाढत असताना प्रशासन आणि सत्ताधारी मात्र गप्प आहेत। हा जनतेच्या कराचा पैसा आहे, त्यात गैरवापर झालाय। त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खणून हा पैसा वसूल होईपर्यंत नागरिक जागृती मंचाकडून पाठपुरावा केला जाईल असं सांगण्यात आलंय।
सांगली जिल्ह्याचा नवा पॉझिटिव्हिटी रेट हा 8.11% इतका खाली आला असून ऑक्सिजन बेडची टक्केवारी ही 40% कमी असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध 28 जूनपर्यंत कायम ठेवण्यात आलेत. जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता लक्षात घेऊन अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ही शासनाकडून जाहीर केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्याचा समावेश झाला. त्यामुळे 14 जूनपासून सर्व दुकाने खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र गत आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या 900 पर्यंत स्थिर राहिली. पॉझिटिव्हिटी दर हा 8.11% स्थिरावला असून तो 5% आत येण्यास आणखी कालावधी जाईल असे चित्र दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याचा दुसऱ्या टप्प्यात समावेश होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला जातोय. ज्या त्या जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा पातळीवर निर्णय घेतले जात आहेत. शासनाने 4 जून रोजी जारी केलेल्या अनलॉक आदेशानुसार राज्याच्या विविध जिल्ह्यातील भिन्न प्रशासकीय क्षेत्रांमध्ये संबंधित क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा यांच्या आधारे लागू करण्यात येणाऱ्या बंधनांच्या स्तरांविषयी आदेश दिले होते. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सद्यस्थिती पाहता पॉझिटिव्हिटी दर 5% आत येण्यासाठी आणखी काही कालावधी जाणार असल्याचे चित्र दिसतंय.